23 जुलै 1856 ला रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे गंगाधर पंत व पार्वतीबाई यांच्या पोटी जन्मलेले हे रत्न इंग्रजांना अतिशय परखडपणे भेटले. टिळकांचे मूळ नाव केशव, पण बाळ या टोपण नावानेच ते मोठे झाले. जसे लहान पीच महान वृक्ष तयार करते, तसे लहानपणी झालेले चांगले संस्कार महान व्यक्तिमत्व निर्माण करते. टिळकांचे वडील शिक्षक असल्या कारणाने त्यांच्या घरातील वातावरण शैक्षणिक व संस्कारमय होते. टिळकांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. ते हुशार, जिद्दी व स्वाभिमानी होते. अन्यायाविरुद्ध जिद, बंडखोर, कणखरपणा हा स्वभाव त्यांच्या अंगी लहानपणापासूनच होता. त्यांच्याच वर्गातील प्रसंग, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही, हा आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. या प्रसंगातून त्यांची स्वाभिमानी वृत्ती व धाडसीपणा दिसतो. जी चूक मी केलीच नाही त्याची शिक्षा मी का भोगू, असे प्रभावी विचार लहानपणापासूनच त्यांचे होते. गणित व संस्कृत हा त्यांचा आवडता विषय. एकदा शिक्षकांनी फळ्यावर गणित धरले व त्या गणिताचे उत्तर टिळकांनी लगेच सांगितले. शिक्षकांनी जवळ येऊन पाहिले तर वहीत गणित लिहिले देखील नव्हते आणि सोडवलेही नव्हते. अरे बाळ, गणित वहीत लिहून तरी घ्यायचे. शिक्षक म्हणाले, मी गणिते तोंडी सोडवतो तर लिहून घेण्याची काय गरज. टिळकांनी पटकन उत्तर दिले. अशी कठीण कठीण गणिते टिळक सहज सोडवायचे. टिळकांना प्रेरणादायी कथा ऐकायला खूप आवडायच्या. अशा कथा ऐकून ते उत्तेजित होत. आपणही यात समूह व्हावे असे त्यांनी मनोमन ठरवले. त्यांच्या मनाला लहान वयातच पडलेला प्रश्न आणि तो म्हणजे आपला देश पारतंत्र्यात का आहे, परकीयाची गुलामगिरी आपण का करतो आणि आपल्यालाही स्वातंत्र्य उपभोगायचा अधिकार आहे. या विचारातून त्यांच्या मनात देशसेवेची भावना निर्माण झाली. लहानपणी झालेले चांगले संस्कार, चांगल्या सवयी व देशाविषयी प्रचंड प्रेम यामुळेच टिळक महान नेते बनले. महान नेते, निर्भीड पत्रकार ठळकावून सांगितले जनतेला, स्वराज्य आहे आपला अधिकार. एकोपा टिकवण्यासाठी सार्वजनिक उत्सवांना घेतला त्यांनी पुढाकार. देशासाठी तुरुंगात भोगला